सिस्टमचं तुम्हाला मेंदवळणी चालू झाली पाहिजे. बरोबर आहे की नाही? आता दररोज आरती म्हणत असन, भजन म्हणत असन, आपापल्या पद्धतीने जे काय म्हणत असन समजा, तर ते ध्यानात राहतं का नाही? त्याची सवय लागून जाते. तसंच अभ्यासाचं असतं. तिकडे फक्त मन समाधान आहे आणि इकडे तुमचं काय? राजकुमार आणि राजकुमारी सारखं जीवन आहे. सगळे प्रॉब्लेम येण्याच्यामध्ये सगळे सॉल्व्ह होतात. म्हणून पहिलं काय करायचं? सगळ्यात मोठा देव असन तर हा तुमचा देव आहे, शिक्षण. बरोबर की नाही? आणि पेनाच्या लेखणीमध्ये बॉम्बपेक्षा आणि बंदुकीच्या गोळीपेक्षा जास्त ताकद आहे. राष्ट्राध्यक्षाची एक सही झाली, फेकलाच बॉम्ब. बरोबर की नाही? चालीच बंदुकीची गोळी. चालते का नाही? या लेखणीच्या ताकदीवर आहे की नाही सगळं? तर म्हणून एका लेखनी हातात घ्या, अभ्यास करा, पुढे चला. कोणताही विद्यार्थी मागं राहत नाही. त्यानं शिक्षण चांगल्या पद्धतीने घेतलं त्याला किंमत आहे, आणि जो शिक्षण घेणार नाही त्याला किंमत नाही. तुम्ही म्हणता डीएड बीएड एम ए एमपीएड काय ते पीएचडी असन एमफीएल असन, ते सगळे काही जण पडलेली. त्यांचं काय? त्यांनी फक्त काय केलेलं आहे, जेवढा चारा टाकलं त्यांच्या समोर तेवढंच खाल्लेलं आहे, त्याच्यामध्ये पीएचडी एमफीएल बनवलेली. बरोबर आहे का? म्हणून ते घरी आहे. आणि शासन करते असं समजा, त्यांनी सुद्धा बेरोजगार बनवले का नाही? पण ज्यांच्याकडे खरोखर स्किल आहे जगात, तिथं त्याला कुठे मान आहे, त्याला ताबडतोब उचलतात. तर तुम्हाला एखादी वस्तू आवडली, समजा बाजारमध्ये गेली, सुंदर दिसली, समजा आवडली, तुम्ही काय करता? घेतात का नाही? तुम्ही कोणाला बी आवडली पाहिजे, आहे का नाही? तुमच्या गळ्यामध्ये हार घातला पाहिजे, तुम्हाला कोणी उचललं पाहिजे. बरोबर आहे का नाही? आपण काय जे समजा उदाहरणार्थ कॉफी सेंटरमध्ये डुप्लिकेट सर्टिफिकेट मिळवले असन आणि इकडे ओरिजिनल म्हणून दाखवले जाते, पण आपला डुप्लिकेट पण आता नाहीसा करायचा आहे. नाहीसा होऊ शकतो, आता सुद्धा होऊ शकतो. करा, तुमच्यामध्ये कट्स आहे. बरोबर आहे का नाही? जेवढं टाकलं तेवढं खायचं नाही, त्याच्या पलीकडचं सुद्धा खाऊन टाकायचं. पचवायची सवय पाहिजे तुम्हाला. तुम्ही थांबू शकत नाही, तुम्हाला कोणी रोखू शकत नाही.